समशेरपूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कचरू नाना दराडे यांची बिनविरोध निवड। अकोले तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक असलेली आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या समशेरपूर ग्रामपंचायतीची आज दिनांक 8 जून 2026 रोजी समशेरपूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती। सकाळी 11 वाजता बैठक सुरू झाली। यावेळी उपसरपंच पदासाठी सदस्यांच्या वतीनं कचरू जबाजी दराडे नाना यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केला। यावेळी त्यांच्या विरोधात दुपारी 2 वाजेपर्यंत कोणत्याही ग्रामपंचायत सदस्याने उपसरपंच पदासाठी अर्ज सादर न केल्याने दुपारी 2 वाजेनंतर कचरू नाना दराडे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली। तशा प्रकारची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी सरपंच कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांच्या वतीनं ग्रामपंचायत अधिकारी LB घिगे यांच्याकडून करण्यात आली। बिनविरोध निवडीसाठी समशेरपूर ग्रामपंचायत सदस्य यांनी सहकार्य केल्याबद्दल कचरू नाना दराडे यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे, अगस्ती कारखान्याचे संचालक सचिन दराडे, कासम मणियार, अकोले तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनील दराडे तसेच लोकनियुक्त सरपंच कॉम्रेड एकनाथ मेंगाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपसरपंच कचरू नाना दराडे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी संजय दराडे, रावसाहेब आव्हाड, शगीर शेख, युवा नेते अमोल दराडे, अण्णा आव्हाड, आरिफ शेख, संतोष मंडलिक, संजय भोसले, शंकर बेनके, लहानू भरितकर, संतू उगले, रामदास ढोणनर, पोपट ढोणनर, दिलीप ढोणनर, दिलीप पथवे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर निवडीबद्दल खासदार भाऊसाहेब वाकचौरे, अकोलेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे, अगस्तीचे चेअरमन सीताराम गायकर, शेतकरी नेते कॉम्रेड अजित नवले यांनी कचरू नाना दराडे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। आपल्या सर्वांचा आभार। त्याचप्रमाणे आपले पत्रकार श्री शांताराम दराडे, निवडणूक अधिकारी म्हणून आपले ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आदरणीय घिगे साहेबांनी कामकाज पाहिले, त्यांचे आभार मानतो। गावाला एक संस्कृती, आपल्या गावाला एक शिकवण आहे। आम्ही लहान असल्यापासून आम्ही या गावचं मोठ्यांचं मोठेपण बघत आहोत की आपण सर्व समाजाने सगळ्यांनी एकत्र येऊन सगळ्यांनी या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून आपण आपली राजकीय भूमिका, आपली सामाजिक भूमिका, आपली कौटुंबिक सगळ्या गोष्टी आपण गावासाठी काहीतरी द्यावं आणि म्हणून मागच्या वेळेस नाना मी पाव भरला, आम्ही कौटुंबिक एकत्र होतो, परंतु त्यांना सगळ्यांना न विचारता मी नितीनरावांना शब्द दिला होता आणि म्हटलं की नाना आपला एक शब्द गेलाय, आपण कोणाच्या समाजाचं हे आपण जन्माला येताना आपण त्या कोणाला विचारून आलेलं नाही, परंतु आपला शब्द गेला आणि ह्या गावामध्ये किंवा ह्या विभागामध्ये जो काय विनाकारण संघर्ष आपण मी 2 वेळा जिल्हा परिषद लढलो आणि म्हणून एक वेगळ्या पद्धतीनं ज्यावेळेस सामाजिक आणि राजकीय एक लढाई सुरू होती त्यावेळेस विनाकारण समाजामध्ये द्वेष निर्माण होतो आणि म्हणून सगळं आपल्या घरात नको, म्हणून मी नानांना सांगितलं की नाना तुम्ही त्यावेळेस थांबा, तुम्हाला वाटलं तर उद्या येणारी पंचायत समिती, जिल्हा परिषद आपण सगळे मिळून आपण निर्णय घेऊ, परंतु समाजामध्ये द्वेष निर्माण होणार नाही, म्हणून तुम्ही थांबा। शेवटच्या वेळेस ज्यावेळेस कोणी ऐकलं नाही, शेवटी एक लढाई असते राजकारण हे राजकारणाच्या पद्धतीने लढत असतो आणि शेवटी समान झाले आणि सरपंचांनी आणि नानांनी फोन केला, मोठ्यापणा आहे नानांचा। त्यावेळेस नाना ते सरपंच हे नानाला मत देऊ शकत होते, परंतु त्यांनी हा सगळा संघर्ष काहीतरी समाज एक आपुलकी किंवा गावामध्ये एकपणा असावा यासाठी सरपंचांनी मागच्या वेळी जो मोठ्यापणा दाखवला आणि एक मत नितीनरावांना दिलं आणि नानांना मी सांगितलं, नाना तुम्ही मला एवढं मोठं पद जिल्ह्यामध्ये नेऊन ठेवलेलं आहे, तुम्ही माझं ऐका आणि तुम्ही हे मागच्या वेळेचं जे पद आहे ते नितीनरावांना सोडा। सरपंचांना त्यांनी त्यांच्या अधिकारामध्ये असताना ते मत नानांनी नितीनरावांना द्यायला लावलं आणि नितीन ह्या गावचे उपसरपंच झाले। शेवटी एक आपुलकी असते, एक सोजळपणा असतो आणि म्हणून त्याच्यानंतर 4 दिवस 6 दिवस आमचे गेले। 8 दिवसानंतर आम्ही नाना आणि आम्ही एकत्र बसतो नाना की कुटुंब हे सर्वात पहिलं महत्वाचं आहे, त्याच्यानंतर राजकारण आहे। संधी येत असतात राजकारणामध्ये, संयम ठेवायचा असतो आणि म्हणून माझी यापुढेही सगळ्यांना एक विनंती आहे, सगळेजण
आपण शेवटी एक राजकारणात आलो म्हणजे आपण एक 100 कोटी आपल्याला एक पद पाहिजेच असतं आणि ते पद आपल्याला मिळाले बी पाहिजे. परंतु आपण हे पद घेताना आपण सामाजिक बांधिलकी सुद्धा ठेवली पाहिजे आणि आपण सामाजिक बांधिलकीमधून काम सुद्धा त्या जोमाने केलं पाहिजे. नानांनी जो विश्वास म्हणजे मी लहान असताना सुद्धा जो विश्वास आणि जो संयम ठेवला खऱ्या अर्थाने त्यांना आज त्याचं यश नक्की मिळालंय. सगळ्यांना नाना घेऊन चालायचंय. मी ज्यावेळेस आपण उच्च पदावर जात असतो त्यावेळेस त्यांच्या पदांवरती जी लोक काम करतात त्यांना आपण सपोर्ट करून आपण चालायचं असतं. आपल्या ग्रामपंचायतीने नक्कीच चांगलं काम केलेलं आहे. इथून पुढेही आपली ग्रामपंचायत सगळे मिळून शेवटी आपण आदिवासी ग्रामीण भागातली माणसं आहोत. आपली काय गावात पाणी आलं पाहिजे, सर्वसामान्यांचे दाखले मिळाले पाहिजे, त्याच्या फार मोठ्या अपेक्षा ही गावकऱ्यांना नाही. आपला अमूल्य वेळ आपण नक्कीच समाजासाठी द्यावा. नानाच्या हातून, सरपंचाच्या हातून, सगळ्या सदस्यांच्या हातून चांगलं काम होईल. तिथं ग्रामपंचायतला आमची सगळ्यांची गरज लागेल तर आम्ही नक्कीच पुढे जाऊन आम्ही ते कामं राज्यस्तरावरती असतील किंवा जिल्हा परिषदेची काही कामं असतील तिथं आपण सगळ्यांना घेऊन आपण सगळ्या आमदार असतील, खासदार असतील, सगळ्यांना घेऊन ह्या गावाचं नक्कीच आपण कायापालट करण्यासाठी आपण पुढे काम करावं. भविष्यामध्ये आपल्या अनेक निवडणुका होतील पण निवडणुका ह्या खेळीमेळीने झाल्या पाहिजे आणि त्याचा वाईट परिणाम ही आपल्या समाजापर्यंत किंवा कुटुंबापर्यंत गेली नाही पाहिजे हा एक संदेश या निवडणुकीतून. म्हणून 1 वर्षानंतर बघा ना तुम्ही सगळेजण म्हणजे आज निवडणूक झाली नाही, मला वाटतं भविष्यामध्ये सुद्धा निवडणूक झाली नाही पाहिजे. सगळ्यांना पदं दिली पाहिजे. माना सन्मान आणि सगळ्या समाजांना न्याय देण्याची भूमिका आपण सगळ्यांनी मिळून घ्यावा हीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि पुन्हा एकदा सरपंच साहेब आणि सरपंच या दोघांच्या पुढाकाराने जेवढा काही कालावधी राहिलेला आहे त्या गावाचा विकास व्हावा एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि नानांनी शुभेच्छा देतो. आपले प्रमुख अध्यक्ष एकनाथजी मेंढा, सरपंच, जिल्हा परिषदचे सदस्य बाजीराव शेठ दराडे, कारखान्याचे संचालक दराडे, सर्व सदस्य निर्वाचित आपले उपसरपंच लक्ष्मणराव दराडे. खरं तर निवडणूक झाली का पक्ष पार्ट्या सगळ्या सोडून द्यायच्या. आपला विकास कुठून होईल, आमदार कोणी देईल, खासदार कोणी देईल, आपल्या गावचा विकास. ही आजूबाजूचे गाव आहे छोटे छोटे साहेब, त्यांनी सगळ्यांनी आपण त्यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. निवडणुका झाले का ते बाकीच्या राजकारण सोडून देतात. आमदार कोणी निधी आला तर आमदारचा निधी घेतात, खासदारचा निधी आला तर खासदारचा निधी घेतात. म्हणून भविष्यात सुद्धा आपण सर्वांनी तुमचा आता कालावधी सरपंच का 1.5 वर्ष राहिलाय, 1.5 वर्षाचा कालावधी अजून आमच्या 3 वर्षाचा साहेबांचा 3-3.5 वर्षाचा. तुम्हाला 1.5 वर्षाची मदत आमच्याकडून होईल ती आम्ही करू, 100% करू. आणि आज खऱ्या अर्थाने एक चांगला माणूस या खुर्चीवर बसलाय ही आनंदाची गोष्ट आहे. नानाने आतापर्यंत साहेब खरंच संयमाची भूमिका घेतली. नाना पहिल्या निवडणुकीच्या पहिल्या वेळेस या वहिनीसाठी थांबायची पाळी आली. आम्ही सांगितलं नाना तुम्हाला थांबायला लागेल आणि नानांनी त्यावेळेस सगळी तयारी असताना सचिन आपण नानाला थांबायला लावलं. नाना त्यावेळेस थांबले. दुसऱ्या वेळेस या वहिनींची या वहिनीची वेळ आली त्यावेळेस सुद्धा नाना थांबले आणि मागच्या वेळेस थोडी गडबड झाली त्यावेळेस नानाला थांबायची पाळी आली. परंतु नानाने दरवेळेस संयम राखला आणि नाना थांबले आणि निश्चित एक चांगला माणूस या खुर्ची बसलाय. भविष्यात सुद्धा नानांना मी शुभेच्छा देतो, सरपंचांना शुभेच्छा देतो आणि आमदार साहेबांच्या माध्यमातून थोडेफार थोडके मोठे काही काम आमच्या आले तर ते मार्गी लावण्याचा शब्द देतो आणि थांबतो. खरंच आता आपण उपसरपंच निरीक्षण घेतलं त्याच्यामध्ये कसं नाना हे बिनविरोध निवडून आले तर या आपल्या सभेसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय दराडे साहेब, अगस्ती सहकारी साखर संचालक सचिन दराडे, मार्गदर्शक नंतर दराडे आणि आपले सर्व सदस्य आणि आपले संजू दराडे आणि सर्वच नेते मंडळी आपले सगळे दिसत आहेत. मला घेत नाही, तुम्ही राग मानू नका. खरंच दराडे साहेबांनी आपल्याला सांगितलं की आपण एक वारसा चालवतोय, तो वारसा आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. नक्कीच आपण गेली 4 वर्ष आपण तो वारसा चालवला आणि पुढील वर्ष बाकी राहिलेल्या वर्षामध्ये पण आपण तो वारसा एक पुढील लोकांसाठी आपण तो वारसा ठेवून जाऊया. कारण प्रत्येक सदस्य आपण सकाळपासून बघतोय की सर्वांना लगबगीने सर्व आले, सर्वांनी कुणीही विरोध केला नाही, अर्ज सुद्धा आला नाही. बिनविरोध त्यांची निवड केली, सर्व सदस्यांनी बिनविरोध केली, कुणीही कुठला स्वभाव मानलेला नाही. नाना
मला दम देऊ शकत होते किंवा सांगू शकत होते, दरडावून सांगू शकत होते की आता मी पॅनलचा माणूस आहे, आता समान मत झालंय, आता तुझं मत मला पाहिजे, मला माहिती नाही. परंतु आपल्या ज्येष्ठ नेत्यांचा आपण ऐकलं, त्यांचं राजकारणामध्ये काहीतरी अभ्यास आहे, तो अभ्यास घेऊन आपण यांचं सगळ्यांचं ऐकलं आणि आपण मागच्या इलेक्शन मध्ये उपसरपंच पदावर नितीन बेनके यांची आपण सर्वांमध्ये निवड केली. त्यानंतर सुद्धा नाना वर्षभर सुद्धा त्यांची कुठलीही तक्रार आलेली नाही, अत्यंत संयमाने ते काम करत राहिले, प्रत्येक मिटिंगांना ते हजर राहिले, पण कुठेही त्यांनी कुठल्याही गोष्टीला विरोध केला नाही. त्याचाच फळ म्हणून आज नाना हे बिनविरोध होत आहे. त्याचं फळ म्हणून नाना आज विरोध झालाय. माझी अपेक्षा आहे त्यांच्याकडून की मागच्यानी जसं सहकार्य केलं तसं नाना पण आपल्याला पुढील कार्यकाळामध्ये सहकार्य करतील आणि एकत्रितपणे आपलं काम कसे पुढे जाईल, आपण समाज कसा घडवत राहू, या प्रकारे ते मला आता आश्वासन देतील, एवढीच मी त्यांच्याकडून इच्छा व्यक्त करतो. आणि सर्व सदस्यांचं, आपल्या नेते मंडळींचं मी आभार व्यक्त करतो. यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये जो फॉर्म्युला या ठिकाणी ठरला सरपंच, त्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण सगळेजण वागले. म्हणजे आता मला कुठेतरी असं जाणवायला लागले की आपण शाब्दिक मंडळी आहोत, जबानेला जाणणारे आहोत आणि जबान ठेवली म्हणून आज मागच्या वेळेस नानांनी प्रयत्न केले, परंतु त्यावेळेस पुन्हा एकदा नितीन बेनकेंचं पुढे आलं. नितीन बेनकेंचं पुढे आल्यानंतर पुन्हा नानांनी थांबून दिलं. म्हणजे थांबल्यानंतर माणूस पुढे जातो, जेवढं पाऊल मागे येऊ तेवढं पुढे जातो. आणि आज सन्मानाने, अतिशय सन्मानाने, नानांनी कुठेही मला पाहिजे असं न सांगता सन्मानाने माघार घेतली आणि आज सन्मानाने पुन्हा ते सरपंच झाले, उपसरपंच झाले. त्याचा आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान. सरपंच तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता दराडे साहेब आहेत, सचिन दादा आहेत, बाकीची सगळी कंपनी आहे, आतापर्यंत चाललं त्याहीपेक्षा चांगलं काम नक्कीच या ठिकाणी नाना करतील अशी आपण सगळ्या अपेक्षा धरूया. एकदा नानांना मी भावी वाटचाली शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपण सर्व ग्रामस्थ, सर्व सदस्य, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं. आज आमच्या ग्रामपंचायत निवडणुकीनिमित्त आमची एक म्हणजे कुठल्याही प्रकारचा विरोध न होता सगळे सदस्य एकत्र येऊन ज्या माणसांनी 3 वर्ष त्याग केलेला आणि मनाचा मोठ्यापणा दाखवणारा ते आमचे कचरूनाना दराडे आज हे नव्यानं या गावचे उपसरपंच होत आहे. त्याबद्दल त्यांच्या आमच्या सगळ्या सदस्य आणि गावाच्या आणि सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करतो आणि थांबतो. त्याच्या उपसरपंचपदी आदरणीय आमचे चुलते कचरूदाबाजी दराडे उर्फ नाना यांची निवड झाल्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. या निवडीमध्ये अध्यक्ष म्हणून ज्यांनी काम केलं ते या गावचे लोक उपसरपंच आदरणीय एकनाथजी मेघा, त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी LB गुरुजी, तसेच सर्व सन्माननीय सदस्य माता बंधू भगिनी यांचं मी सर्वांचं आभार व्यक्त करतो.